हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण उन्हाळ्यामध्ये जी काही धूळ वगैरे आपली बसत असते, त्या संदर्भात थोडीशी शॉर्टकट कशी क्लिनिंग करून घ्यायची ते बघणार आहोत. तर सर्वात मेन महत्त्वाचं म्हणजे आपले हे फॅन असतात, ते दिवसभर चालतात, दिवस-रात्र चालू असल्यामुळे खूप जास्त धूळ त्यांच्यावरती जमा होते. आणि ती धूळ रोज-रोज काही पुसणं वगैरे शक्य होत नाही. त्यामुळे ती आठवड्यातून किंवा 15 दिवसातून आपण कशा पद्धतीने क्लीन करून घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त धूळ होणार नाही घरामध्ये त्याचं आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला हे फॅन असतात ना, ते पटकन झाडूने एकदा व्यवस्थित असे त्याच्यावरचं जे काही जाळे वगैरे बसलेले असतात ते काढून घेतले, तर पुसायला ते पटकन पुसले जातात किंवा एखादा असा सॉफ्ट रुमाल वगैरे असला ना, त्याच्याने सुद्धा व्यवस्थित असे पटकन पुसले जातात. आणि 15 दिवसातून जर व्यवस्थित छान पुसत राहिलो, तर मग क्लीन राहतात किंवा जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यावरती धूळ वगैरे जमा होत नाही. सुक्या कापडानेच मी त्यांना पुसून घेतलेलं होतं. ओल्या कापडाने वगैरे काही पुसलेले नाही आहेत आज. त्यानंतर दुसरं म्हणजे आपलं हे सोफा कव्हर, बेडशीट वगैरे जे काही असतात ते. तर बेडशीट तर धूळ वगैरे होतेच या दिवसाची. त्यामुळे आठवड्यातून एकदा आपल्याला क्लिनिंग करूनच घ्यावे लागतात. त्यामुळे एखादा वार ठरवून आठवड्यातून बेडशीट चेंज करून अशा पद्धतीने आजूबाजूला ना मी गाठी मारून घेते जेव्हा मोठं बेडशीट असलं त्यावेळेस आणि मग त्यांना असं अटकवून घेते चारी बाजूंनी. म्हणजे गोडा वगैरे होत नाही त्याच्यावरती आपण बसलो वगैरे तर. आणि आधी जे बेडशीट टाकलेलं होतं ते थोडंसं गरम पाण्यामध्ये आपलं डिटर्जंट वगैरे टाकून भिजत घालून दिलं ना थोडा वेळ, तर मग पटकन निघून जातं आणि क्लीन होतं एकदम. बेडशीट मी शक्यतोवर हाताने धुते, सोफ्याची कव्हरं मशीनला लावते कारण बेडशीटवरती आपलं डेली बसणं उठणं आणि मशीनमध्ये तितके व्यवस्थित कपडेसुद्धा निघत नाही कारण कॉलर वगैरे जरी आपल्याला जेंट्स लोकांचे कपडे ना हाताने ब्रश लावल्याशिवाय निघतच नाही, त्यामुळे त्यांना हाताने धुवावेच लागतात. तसंच बेडशीटसुद्धा मुलं झोपतात किंवा आपण झोपतो तेलाचे वगैरे किंवा खराब झालेले असतात, त्यामुळे त्यांना हातानेच क्लीन करून घ्यावे लागतात. तर थोडं गरम पाण्यामध्ये जर भिजत घातलेले असले अर्धा 1 तास अगोदर धुवायच्या, तर पटकन निघून जातात आणि स्वच्छही होतात. आणि आठवड्यातून एकदा तरी धुतलेले असले तर तितके जास्त खराबसुद्धा होत नाही आणि क्लिनिंगला जास्त वेळ आपल्याला द्यावाही लागत नाही. बेडशीट टाकून झालेलं आहे आणि त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्वात आधी घरामध्ये सुद्धा खूप जास्त धूळ वगैरे येते आणि त्यातल्या त्यात बेडखाली जर म्हणायला गेलं तर खूप जास्त धूळ जमा होते, जाडेसुद्धा होतात बऱ्याच वेळेला आणि रोजच्या रोज आपण ह्याच्या खालचं काही क्लिनिंग करून घेत नाही. अशा पद्धतीचा जर असला तर आपण क्लीन करून घेऊ शकतो, पण बऱ्याच वेळेला आता खाली जागा नसते झाडू वगैरे मारण्यासाठी, त्यामुळे त्याच्या खाली घाण वगैरे जमाच होते. तर माझ्या इथं थोडी जागा आहे त्यामुळे झाडू इझी जातो. पण ते सुद्धा रोजच्या रोज तिकडनं काही आपण झाडून घेत नाही. आठवड्यातून एकदा आपण तिकडे झाडतो कारण आम्ही इथे एक गादी आहे माझी, ती त्याच्या खाली मी ठेवत असते स्पंजवाली. त्यामुळे तिथं रोजच्या रोज शक्य नाही होत. पण आठवड्यातून एकदा मी इथं झाडून अशा पद्धतीने मॉप वगैरे जर असला आपल्याकडे, तर तिथे आपल्याला क्लीनिंग वगैरे करण्यासाठी खूप सोपं जातं आणि पटकन क्लीनिंग होऊन जाते व्यवस्थित अशी. आणि कापडने जर पुसायचं म्हटलं तर व्यवस्थित असं पुसलं नाही जात. कारण का तर लांबपर्यंत कापड पोहोचत नाही, आपला हातही जात नाही. त्यामुळे तिथं व्यवस्थित आपल्याला क्लिनिंग करून घेता येत नाही. त्यामुळे मॉप जर असला ना तर व्यवस्थित पूर्णपणे त्याच्या खालची क्लिनिंग आपल्या बेडच्या खालची आपल्याला करता येते किंवा व्यवस्थित असं क्लीन होऊन जातं आणि धूळ वगैरे जमा होत नाही. कारण बऱ्याच वेळेला आपल्या घरातलं फर्निचर च्या मागे धूळ जमा होतेच. काही ना काही ज्यावेळेस आपण अशी क्लिनिंग करतो ना तेव्हा निघतं त्याच्या खालून. मुलांनी टाकलेलं म्हणा, कागद वगैरे काही ना काही जाडे वगैरे जे आहेत ती जमा होतातच. ते प्रत्येक घरातच आहे. थोडाफार कचरा निघतोच. तर अशी बेडच्या खालची क्लिनिंग असा मॉप वगैरे असला आपल्याकडे तर व्यवस्थित छान अशी होऊन जाते आणि धूळ वगैरे जास्त होत नाही. खास करून उन्हाळ्यामध्ये जास्त धूळ होते त्यामुळे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या ह्या पायपुसण्या, त्यासुद्धा उन्हाळ्यामध्ये धुळीने खूप जास्त खराब होतात आणि त्यांना 2-3 दिवसातनं तरी आपण बदलवून घेतल्या पाहिजे किंवा निदान आठवड्यातनं एकदा तरी आपण बदलवूनच घेतल्या पाहिजे. म्हणजे स्वच्छ धुवून दुसऱ्या टाकल्या पाहिजे. बाकीच्या कामांना सुरुवात करायच्या आधी त्या पाण्यामध्ये जर आपण भिजत टाकून दिल्या तर दुसरी कामं होईपर्यंत व्यवस्थित छान भिजून जातात आणि स्वच्छ होऊन जातात. तर मी आधी त्यांना पाण्यामध्ये भिजत टाकून दिलेलं आहे आणि पुढची कामांना सुरुवात केलेली आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे सोफ्याला जर आपलं कवर वगैरे असलं, कवर नसेल तरी बेडशीट वगैरे टाकून घेतलेलं असलं ना तर त्याची गादी वगैरे
खराब होत नाही. कारण सोफ्याच्या ज्या गाद्या आहेत ना, त्यांना लावलेली कवर वेळोवेळी क्लीन करणं होत नाही. सारखं-सारखं त्यांना काढून धुणं वगैरे होत नाही असल्यामुळे बेडशीट पटकन काढलं की धुतलं किंवा आपलं सोफा कवर काढलं की धुणं होऊन जातं. त्यामुळे वरती आपण सोफा कवर किंवा बेडशीट लावलं तर सोफासुद्धा छान दिसतो आणि क्लीनिंग तेवढी जास्त करावी लागत नाही. 8-15 दिवसातनं सोफ्याची कवरं काढून धुवून घेतली तरीसुद्धा स्वच्छ व्यवस्थित होतात आणि गाद्यांची सुद्धा धुळीपासून बचाव होतो. म्हणजे गाद्या खराब होत नाही आपल्या ज्या सोफ्यावरच्या असतात त्या. तर त्यानंतर आजूबाजूच्या ज्या डिझाईन असते सोफ्यांची त्याच्यातली क्लिनिंगसुद्धा आपल्याला आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा करावी लागते किंवा ही क्लिनिंग तर मी सांगते ना 2-3 दिवसातनं सुद्धा आपल्याला करावी लागते ह्या दिवसाची. कारण धूळ जमाच होते उन्हाळ्यामध्ये खूप जास्त अशी आणि आपल्या घरातलं फर्निचर ना सरकवण्यासारखं जर असलं तर खूप जास्त आपल्याला सफाईसाठी व्यवस्थित पडतं आणि पटकन क्लिनिंग करून घेता येते किंवा सगळं घर व्यवस्थित असं स्वच्छही करता येतं आपल्याला. त्यामुळे शक्यतोवर फर्निचर आपल्याला इकडे-तिकडे करता यायला पाहिजे. थोडीफार जागा आजूबाजूची शिल्लक असली की पूर्णपणे क्लिनिंग होऊन जाते. त्यानंतर इनडोअर प्लांट, आउटडोअर प्लांट आपल्या घरामध्ये असतातच आणि ह्या दिवसाची त्यांना पाण्याची खूप जास्त गरज असते किंवा घरात आपण जी झाडं लावलेली असतो ना त्यांच्यावरती सुद्धा धूळ जमा होते. तर आपल्याकडे जर एखादी स्प्रे बॉटल नसली तर अशा पद्धतीने आपण बॉटलमध्ये पाणी भरून त्याला होल करून घेतलेले आहेत झाकणाला आणि अशा पद्धतीने आपण झाडांच्या वरून ह्या दिवसाचं थोडं-थोडं पाणी घातलंच पाहिजे. कारण काही जे झाडं असतात, आता हे बांबू ट्री वगैरे आहे ना, यांना वरून थोडंफार पाणी त्यांच्यावरती टाकावंच लागतं, तरच ते छान राहतात. नाहीतर त्यांची पानं पिवळी पडतात आणि आपली झाडं खराब होतात. त्यामुळे त्यांचीसुद्धा अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. त्यांना अशा पद्धतीने आपण पाणी घातलंच पाहिजे आणि घरातली जी झाडं आहेत ना त्यांच्यावरती ही धूळ जमा होते त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. तर अशा पद्धतीने त्यांच्यावरती स्प्रे करत राहिलो ना आपण पाण्याने तर ती झाडं छान राहतात आणि व्यवस्थित अशी स्वच्छसुद्धा दिसतात. त्यांची पानं खराब दिसत नाही. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हे जे आपले स्लायडिंग विंडो असतात ना त्याच्या इथलं जे आपण मार्बलचे कडप्पे वगैरे लावलेले असतात त्यांच्यावरती सुद्धा धूळ जमा झालेली असते. तर लादी पुसायच्या आधी तिथेही एका कापडाने व्यवस्थित पुसून घेतलं तर तेही स्वच्छ दिसतात किंवा लादी पुसता-पुसताही त्यांच्यावरती एक कापड आपण फिरवून घेतलं ना, तरीसुद्धा त्यांच्यावरती धूळ नसते. ते व्यवस्थित असे राहतात आणि स्लायडिंग विंडोमधला कचरा काढण्यासाठी तर बऱ्याच वेळेला मी बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलेलंच आहे, की अशा पद्धतीने केलं तर ते खूप सोपं जातं आणि लवकर क्लिनिंग होऊन जाते. व्यवस्थित असे स्लायडिंग विंडो आपले हे ट्रॅक जे आहेत ते क्लीन होऊन जातात. तुम्ही बघू शकता त्याच्यातली सगळी धूळ मी इथे बाहेर काढून घेतलेली होती आणि बराचसा कचरा, धूळ वगैरे त्याच्यामध्ये जमा झालेलीच असते. अशी छोटी-छोटी जी कामं आहेत घरातली रोजचीच किंवा आठवड्यातली ती जर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण करून घेत राहिलो तर उन्हाळ्याची आपल्या घरामध्ये धूळ वगैरे होत नाही किंवा घर जे आहे ते आपलं चकाचक राहतं. आणि लादी पुसायची जर आपल्याला कापडाने शक्य नसेल तर मॉपने लादी पुसून घेतली तरीसुद्धा छान व्यवस्थित अशी दिसते. कारण रोजच्या रोज जर काही जणांना शक्य नसते कापडने लादी पुसून घेणं, काहींचं घर मोठं असतं किंवा काहींना काही त्रास वगैरेही असतो पायांना, गुडघ्यांना वगैरे कमरेचा. त्यामुळे तर मग आपण मॉपने जरी अशा पद्धतीने लादी पुसून घेतली तरीसुद्धा आपलं घर व्यवस्थित असं चकाचक राहतं सुद्धा आणि पटकनसुद्धा याच्याने आपली लादी पुसून होते. आणि ज्या तर ऑफिशियल आहेत म्हणजे ज्यांना जॉबला जायची घाई वगैरे असते तर त्यांनी याच्यानेच अगदी लादी पुसून घेतली तर त्यांच्यासाठी तर खूपच इझी जातं. पटकन आपली याच्याने लादी होते पुसून. रोजच्या रोज काही आपण कापडाने व्यवस्थित पूर्ण कानाकोपरा पुसून घेणं ऑफिशियल बायकांसाठी शक्यच नसतं. कारण त्यांना घरीही तितकाच वेळ द्यावा लागतो आणि ऑफिसलासुद्धा. त्यामुळे काही गोष्टींची धावपळ त्यांची जरा जास्त असते किंवा काही कामं रोजच्या रोज वेळेवरती होणंसुद्धा त्यांच्याकडून शक्य नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने काही छोट्या-छोट्या शॉर्टकट पद्धतीने ही कामं केली तरीसुद्धा आपण ह्या दिवसामध्ये जी धूळ वगैरे घरात येते तर त्यापासून घर व्यवस्थित असं राहू शकतं. म्हणजे जास्त धूळ घरामध्ये दिसत नाही. कारण लादीवरती बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये वारा वगैरे सुटला की घरामध्ये धूळ खूप जास्त येते. तर आता शेवटचं जे काम होतं ते लादी पुसून घेतलेली आहे. तोपर्यंत तिकडे आपल्या ज्या पायपुसण्या होत्या त्या भिजत घातलेल्या होत्या मी. त्या आता पूर्ण लादी पुसल्यानंतर धुवून घेणार आहे स्वच्छ आणि सुकवायला टाकून देणार आहेत. नवीन पायपुसण्या काढून टाकून द्यायच्या 2-3 दिवसाआड म्हणा, आठवड्यातून एकदा म्हणा, तर व्यवस्थित अशा त्याही स्वच्छ राहतात आणि
सारखं आपण बाथरूमला वगैरे गेल्यानंतर पाय पुसत असतो, तर ते पाय परत खराब होऊन आपल्या घरच आपलं खराब होत असतं. त्यामुळे ह्यासुद्धा वेळोवेळी आपल्याला क्लीन करून घ्याव्याच लागतात. तर ते आता इथं सुकवायला टाकून देत आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या स्लायडिंग विंडो असतात ना, अशा पद्धतीच्या विंडो जर असल्या घरामध्ये मोठ्या-मोठ्या, तर त्या शक्यतो दुपारच्या वेळेला ना बंदच करून ठेवायच्या. आपली लादी वगैरे झाली माझी, की मी विंडो बंदच करून ठेवते आणि पुढचा दरवाजासुद्धा, म्हणजे जेणेकरून जे आपण एकदाचं चकाचक घर आवरलेलं असलं ना, ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थित असं तसंच्या तसं राहतं. फक्त दिवाबत्तीच्या वेळेस नॉर्मल झाडू वगैरे मारून घेतला की आपलं काम झालं. आणि बाहेर जास्त प्रमाणामध्ये ऊन असल्यामुळे ना काचसुद्धा तापते आणि आतमध्ये घरात खूप जास्त गरम होतं. त्यामुळे आपले पडदेही दुपारच्या वेळेस मी लावलेलेच ठेवते, म्हणजे थोडं थंड घरामध्ये वाटतं. मग जर आपण पडदे वगैरे लावलेले असले की, तर कामं वगैरे झाल्यानंतर विंडो लावून घेतली आणि पडदेसुद्धा लावले की मग थंड वातावरण वाटतं घरात. शिवाय धूळसुद्धा येत नाही आणि आपलं जे काही केलेलं काम आहे दिवसभराचं, ते व्यवस्थित असं तसंच्या तसं राहतं. चकाचक दिवसभर घर आपलं चमकत असतं. तर चला ताईंनो, अशा छोट्या-मोठ्या ज्या काही टिप्स होत्या त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत शॉर्टकट क्लिनिंगच्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि हायपही करा. भेटूया आपण उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.